शिवपुराणातील महत्त्वाचे 12 उपाय. नंबर 1. जर कधी भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर तुम्ही जे बेलपत्र घेऊन येतात त्या बेलपत्राला तुमच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवतात. जोपर्यंत ते बेलपत्र तुमच्या हृदयापाशी आहे तोपर्यंत तुमच्या हृदयाच्या नसा निरंतर संचार करतात आणि शरीरातील रक्ताच्या ब्लॉकेजेस खोलून देतात आणि हार्ट अटॅक येत नाही. बेलपत्रामध्ये ते गुण आहे. नंबर 2. बेलपत्राच्या मधल्या पानाला चंदन आणि अक्षत लावल्याने काय पुण्य मिळते? शिवपुराणात सांगण्यात आलेले आहे की तुमच्याकडे बेलपत्रही नसेल तर पिंडीवर वाळलेले बेलपत्र घेऊन तुम्ही त्याला मधल्या पानाला चंदन आणि एक अक्षदाचा दाणा ठेवून भोले बाबाला समर्पित केली तरी तुम्ही जे पूर्वी 1-2 महिने 1 वर्ष जे जल समर्पित केले आहेत तो एक अक्षदाचा दाणा अक्षय मानला जातो. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे जल समर्पित केले आहेत ते कधी समाप्त होऊ शकत नाही. ते पुण्य तुमच्या खात्यामध्ये जमा होते. नंबर 3. आपली विशेष काही कामना असेल तर तुमचं मन करत असेल आज आपल्याला 108 तांदळाचे दाणे भगवान शिवाला समर्पित करायचे आहेत आणि भोले बाबांना आपण विनंती करावी की बाबा हे काम अडकत आहे पूर्ण करणार. विश्वास ठेवून 108 तांदळाचे दाणे घरून मोजून घेऊन जावे. बाबाला चंदन लावावे. ते तांदळाचे दाणे आपल्या हातात घेऊन आपली कामना करून भोले बाबांना समर्पित करून द्यावे. नंबर 4. बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावायला कधीही जाशाल तेव्हा एकाच दिव्यामध्ये 2 वाती 1 तांदळाचा दाणा त्या दिव्यात टाकून आपली कामना करून 3 किंवा 4 सोमवार करून बघा. नंबर 5. बेलपत्राच्या झाडाखाली बसून हातात एक बेलपत्र ठेवून पंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग महामृत्युंजय मंत्र स्मरण करून ते बेलपत्र आपल्या हातात ठेवावे. बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्याकडे आणि बेलपत्राचे मधले जे पान असते ते आपल्या हाताच्या मधल्या बोटासमोर ठेवून आपण जर स्मरण करत असाल आपली कामना करून बेलपत्राच्या झाडाखाली बसून त्या बेलपत्राला आपल्या सम्मुख ठेवून बाबाला विनंती करून एकांतमध्ये बेलपत्राच्या झाडाखाली सावलीमध्ये कामना करून त्या बेलपत्राला भगवान शंकरावर समर्पित करत असाल तर असे मानले जाते की पार्वती आणि भगवान शिवाचे मिलन करत आहे आणि आपली मनवंचित फलकामना पूर्ण करत आहेत. आपण कोणत्याही कामासाठी हा उपाय जसे की विवाहासाठी, नोकरीसाठी, व्यापारासाठी, रोगमुक्तीसाठी आपण सोमवारच्या दिवशी हा उपाय करावा. कारण सोमवार भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. नंबर 6. आपला व्यापार चालत नसेल, घरात लक्ष्मी येत नसेल, वडाच्या झाडाखाली माती आणून पिंपळाच्या पानावर त्या मातीचे शिवलिंग तयार करावे. शिवलिंग बनवून त्याचे बटकेश्वर महादेवाच्या नावाने पूजा करावी. 7 वेळा कच्चे दही समर्पित करावे. त्या दह्याला थोडेसे चमच्यामध्ये घ्यावे आणि ते दही घेऊन जिथे तुमचे दुकान असेल, तुमचा व्यापार असेल त्या दुकानामध्ये त्या दह्याचे स्वास्तिक काढावे आणि त्या पिंपळाच्या पानावर तुम्ही बटकेश्वर महादेवाचे शिवलिंग निर्माण केले होते ते विसर्जन करावे. तुमचा व्यापार दुकान 3 महिन्यामध्ये चांगला चालायला लागेल. लक्ष्मीची कधीच कमतरता येणार नाही. नंबर 7. सफलता प्राप्त होत नसेल तर धोत्र्याचे 1 फळ प्रतिदिन भगवान शिवाला समर्पित करायला सुरुवात करावी. नंबर 8. पितृदोष असेल तर पिंपळाच्या पानावर श्राद्ध पक्षातील एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी पिंपळाच्या पानावर मधाने 7 टिपके लावावे.
त्यावर चंदन लावावे. 7 तांदळाचे दाणे तुटलेले नसावा. 1 जव, थोडीशी काळी तीळ त्यावर ठेवावी. आपल्या पूर्वजांचे नाव घेऊन, पितरांचे स्मरण करून, गोत्र बोलून, नाव बोलून वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. जीवनात कधी संपदाची कमी येणार नाही. पित्र आशीर्वाद देऊन जातील. नंबर 9. तुम्ही कधी माता राणीच्या दर्शनासाठी गेला तर, किंवा मग तुमच्या कुलदैवत देवीला गेला तर, तुम्ही प्रसाद आणा किंवा नका आणू, पण तिथून सिंदूर नक्की घेऊन यावे, म्हणजेच कुंकू घेऊन यावे. जर आपले कोणी नातलग शेजारी पाजारी जात असेल तर त्यांना प्रसाद सांगा किंवा नका सांगू, पण तिथून तुमच्यासाठी सिंदूर आणायला नक्की सांगा. नंबर 10. घरात वादविवाद चालू असेल, क्लेश चालू असेल तर भगवान शिवावर थोडीशी हळदी वाहून, त्यावर कच्चे दूध वाहून, मग त्यावर जल समर्पित करावे आणि मग बेलपत्र वाहावे. नंबर 11. डोळ्याचा आजार असेल किंवा मग हाडांचा आजार असेल तर निळ्या कलरचे जे फूल असते ते हळदीत बुडवून प्रदोषच्या दिवशी नंदीच्या पायापाशी समर्पित करून देतात. त्याचा रोग हळूहळू समाप्त होतो. नंबर 12. आपण ज्या मंदिराच्या बाहेर चप्पल काढतो, आपण जेवढा वेळ आराधना करत राहतो तेवढ्या वेळात आपल्या चपलावरून जेवढे लोक ओलांडून जातात त्यांचं दुःख आपल्या भाग्यात येतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.